श्रीमान श्रीपत फलंदाज स्ट्राईकला विघ्नेश नॉन स्ट्राईकला अनिकेत आला पहिला चेंडू षटकार ठेवलाय विघ्नेश यांनी एक चेंडू साधा स्ट्राईकला बिनबाद पुन्हा एकदा षटकार दोन चेंडू 12 धावा एक चेंडू 12 धावा पुन्हा एकदा षटकार आता माझा चांगला चेंडू एका धावामध्ये समाधान मला लागेल तू पकडू की मी पकडू असं झालेलं पण बोललो मी पाठचावालाच पकडेल एका धावामध्ये समाधान धाव संकेत बरं धाव संकेत 3 चेंडू 13 धावा 1.5 चेंडू 3 चेंडू 13 धावा चांगला फटका अलेक्स सर्जेशने एका धावामध्ये समाधान धाव संकेत बरं धाव संकेत 4 चेंडू 14 धावा बिनबाद 4 चेंडू 14 धावा पुन्हा एकदा 5व्या चेंडूचा मारा श्रीपत अशा प्रमाणे धाव संख्या एक षटक पूर्ण होऊन 16 धावा एक षटक 16 धावा चांगला फटका आणि 6 धावांकडे धाव संकेत बर धाव संख्या लागले 1 चेंडू 22 धावा पुन्हा एकदा चांगला फटका आणि ते झेलबाद झाले 2 चेंडू 22 धावा 1 गडी बाद 2 चेंडू 22 धावा नंबर अनाउन्समेंट केलेला मी मगाशी 3-4 वेळा 2 गाड्यांचे नंबर अनाउन्समेंट केलेले 2 चेंडू 22 धावा 1 गडी बाद 3रा चेंडूचा मारा अतिरिक्त धाव संकेत बर धाव संकेत 23 2 चेंडू 23 धावा षटकार ठोकवलेला धाव संकेत बर धाव संकेत 3 चेंडू 29 धावा 1 गडी बाद 3 चेंडू 29 धावा 1 गडी बाद पुन्हा एकदा बघूया झेल बाजलेला आता मात्र शैलेश 1 गडी बाद 3 चेंडू 29 धावा 4 चेंडू 29 धावा 2 गडी बाद शैलेशला मैदानात खेळतोय फलंदाज राव का फलंदाज प्रथम 4 चेंडू 29 धावा 2 गडी बाद शेवटचा चेंडूचा मारा चांगला चेंडू आणि षटकार अशा प्रमाणे धाव संख्या 35 2 षटक 35 धावा 2 गडी बाद चेंडू 30 षटकाचं सूत्र गोलंदाज राव यापुढील सामना असणार आहे शार्प शूटर विरुद्ध स्टॉल स्ट्राइकर है ना ये स्टॉल स्ट्राइकर है अरे बस ना भाई बस अरे लाची स्टॉल हां शॉट्स है के अशा प्रमाणे 1 चेंडू धाव संख्या झाला 36 अतिरिक्त धाव संख्या बर धाव संख्या 37 9 चेंडू धाव संख्या बर धाव संख्या 38 यापुढचा सामना असणार स्टॉल स्ट्रायकर विरुद्ध शार्प शूटर्स दोन संघाचा कर्णधार लवकरात लवकर या षटकामध्ये आपल्या नाणेफेकीसाठी आले नाहीतर 5 रनाची पेनल्टी दोघांना
एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या झाले 39. अरे इथे मी थांब, हे ओव्हर झालं, थांबवतो. चांगला फटका अवघ्या झेलबाद झालेला अशा प्रमाणे 3 चेंडू पूर्ण होऊन 2 बॉल बाकी आहेत. 39 धावा 3 गडी बाद. 3 चेंडू 39 धावा 3 गडी बाद. थांबवतो. चांगला फटका अवघ्या झेलबाद झालेला अशा प्रमाणे 3 चेंडू. यापुढील सामना असणारा शार्प शूटर्स युद्ध. शॉर्ट स्ट्रायकर दोन्ही संघाचा कर्णधार नाणेफेक विकेट आहे. 2 बॉल का तो लवकरात लवकर सामना चालू करा. 2 चेंडू लवकरात लवकर टाकून घ्या. दोन चेंडू टाकून घ्यावे. लवकरात लवकर सामना चालू. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. नो चेंडू. नो +1. तो सामना थांबवा पंच संजय. तर जीडी तिकडे आहे रे. 1242 05 गाडीचा नंबरच माहित नाही. अरे ती तिथे क्वीड गाडी कोणाची आहे तरी लवकरात लवकर काढून घ्यावे. क्वीड गाडी कोणाची आहे समोर टॉपच्या समोर क्वीड गाडी काढून घ्यावे. फर्स्ट इनिंग चालू आहे. लास्ट ओव्हर आहे. शार्प शूटर हा म्हणजे याच्या नंतरला एक बॉल टाकून लास्ट. क्वीड गाडी कोणाची आहे. स्टड स्ट्रायकर. अतिरिक्त धावा संख्येत भर. धाव संख्या झाले 18 43. सौरभ बंटीकर कुठे असतील त्यांनी सौरभ बंटीकर कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर तुमची गाडी काढून घ्यावी. सौरभ बंटीकर हा दिसला आम्हाला. लवकर गाडी काढून घ्यावी नाही तर ते गाडी तुमची जमा करून घेतील. चांगला फटका आणि 4 धावा अशा प्रमाणे 3 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झालेली 51. 3 गडी बाद. चांगला फटका स्ट्रायकर आणि शार्प शूटर दोन्ही संघाने कर्णधार कुठे असतील त्याने नाणेफेकीसाठी यावे नाहीतर तुमचे 5 धावा. शॉर्ट स्ट्रायकर आणि स्टार्प शूटर दोन्ही संघाचा कर्णधार टॉप 2 मध्ये लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यावे. जेलबाची संधी आणि जेलबा रुकलेला आहे अशा प्रमाणे 1 चेंडू धावसंख्या झाले 52. 3 गडी बाद. 1 चेंडू 52 धावा 3 गडी बाद. आणि आता झेलबाद 2 चेंडू 52 धावा 4 गडी बाद. नवीन फलंदाजाचं नाव काय. आता झेलबाद रोहन. दोन्ही संघाचा कर्णधार आलेले आहेत. तुम्ही वाचले नाही तर 5 रन गेले असते. नाही चालू कर. चांगला चेंडू झेलबाद झालेला आणि ते जॉन डी रोड्स कॅच. टीम फिलिप्स न्यूझीलंडचा प्लेअर त्याची आठवण करून दिलेली आहे त्यांनी मला. श्रीपद यांनी टीम फिलिप्स अशा प्रमाणे 3 चेंडू धावसंख्या झाले 52. 5 गडी बाद. नवीन फलंदाज प्रतीक. नो चेंडू नो प्लस. नो +2 धावसंख्येवर. धावसंख्या झाल्या 55.
अरे शेड हा अशा प्रकारे चांगला फटका आणि 6 धावा धावसंख्येत भर धावसंख्या झाला 61. 4 चेंडू 61 धावा 5 गडी बाद शेवटचा चेंडू अशा प्रकारे चांगला फटका आणि 6 धावा अशा प्रमाणे 4 षटक पूर्ण धावसंख्या 67 5 गडी बाद 68 धावांचं आव्हान दिलं 5 गड्यांच्या मोबदल्यात तर लवकरात लवकर तुमची क्षेत्ररक्षण लावून घ्या अरे टीम मला अरे आठवलं मला अरे यार ए, थांब. थांब, थांब. अरे मला आता ही चालू आहे कलर्स क्रिएशन आणि काय चालू झालं रे आपल्यापेक्षा अरे बाबा ह्याच्यावरती टेबलवरती बघितलं अरे काय मी ग्लेन प्लेस केला यायला जॉनी रॉड तर लवकरात लवकर सामना चालू करावा मला लागलं संजय लवकरात लवकर सामना चालू करावा हे तुझ्याकडे झालंय प्युअर पिक्चरची मॅच कळालं काय दोन पावणे 2च्या अगोदर संपली पाहिजे तर लवकरात लवकर सामना चालू करा तर तुमचा 1:40 पर्यंत तुमचं ही इनिंग संपली पाहिजे सेकंड इनिंग 1:40 पर्यंत संपली पाहिजे तुमची इनिंग नाहीतर 5 रनची पेनल्टी स्ट्राईकला संदेश नो शकलाय गणेश नो चेंडू नो प्लस 1 धावसंख्या दिले 0 चेंडू 2 आणि 4 धावा 1 चेंडू 6 धावा बिनबाद आणि 4 धावा नाही त्यांचा उडला नाही यांची होऊन दे कशाला आता उडवलं नाही त्यांची होऊन दे मी बोलतो 2 चेंडू 7 धावा आता बस ना नाही अरे चुकून झाला आपण पहिला बरोबर आहे का आपण काय केलं ते हे नाही लाईन ना मारलं मिलिंद तुला ना अक्कलच नाही पहिल्यापासून धावसंख्येत भर धावसंख्या दिल्या 3 चेंडू 9 धावा मिलिंद झालेले मॅच करा वरती वरती बसू आणि तो चांगला फटका 2 धावा धावसंख्येत भर धावसंख्या दिल्या 4 चेंडू 11 धावा चार चेंडू 11 धावा ओव्हरथ्रो केल्या एकच धावा 4 चेंडू 10 धावा शेवटचा चेंडू नो धावा धावसंख्येत भर धावसंख्या दिले 11 4 चेंडू 11 धावा
4 चेंडू 13 धावा. चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट तिथे. अशा प्रमाणे एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाले 14 बिनबाद. 18 चेंडू 54 धावांची गरज. 15 चेंडू 54 धावांची गरज. तर लवकरात सामना चालू करा. तुमच्याकडे आता फक्त लास्टचे 12 मिनिटं. पेनल्टी तुमच्याकडे लास्टचे 12 मिनिटं. आता पेनल्टी लागेल 5 रनाची. नंतर बोलू नका की 5 रन का पेनल्टी दिली. विघ्नेश अतिरिक्त 10 धावसंख्येत 10 झाले 15. एक चेंडू 15 धावा. एक चेंडू 15 धावा बिनबाद. अतिरिक्त 10 धावसंख्येत 10 झाले 16. एक चेंडू 16 धावा. 6 धावसंख्येत 10 झाले 2 चेंडू 22 धावा. 2 चेंडू 22 धावा. दोन चेंडू 22 धावा. चांगला चेंडू, चांगला एफर्ट तिथे बघायला भेटला. एकच धाव. धावसंख्येत 23. 2 चेंडू 23 धावा. 3 चेंडू 23 धावा. चांगला फटका. एका धावाने समाधान मला आहे. धावसंख्येत 24. शेवटचा चेंडू. अशा प्रमाणे 2 षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाले 25. दर शार्प शूटर या संघ क्षेत्ररक्षणासाठी या सामन्यानंतर लगेच तयार होईल ही नम्र विनंती आहे. नो चेंडू लॉलीपॉप प्रकारचा चेंडू लागला. प्रतिकांनी घे मला मार लगेच तयार आणि त्यांनी मारला आणि 6 धावा. धावसंख्येत 10 झाले 2 षटक 32 धावा. ठीक आहे. पुन्हा शॉट. पुन्हा कॉपी कॅट शॉट आणि कॉपी कॅट बॉल. अशा प्रमाणे पुन्हा एकदा नो चेंडूवर 6 धावा. अशा प्रमाणे 2 षटकार. धावसंख्येत 10 झाले 39. 10 चेंडू 29 धावांची गरज. पुन्हा एकदा शॉट पश्चात रक्षण चांगला केला विघ्नेशांनी. नो +1. धावसंख्येत 41. 10 चेंडू 27 धावांची गरज. चांगला चेंडू चांगला धडला पण एका धावामध्ये समाधान. धावसंख्येत 42. एक चेंडू 42 धावा. हा एक चेंडू एवढा महागा होता की एक चेंडू मध्ये 17 धावा दिल्यात. चांगला चेंडू चांगला फटका. धावसंख्येत 48. एक चेंडू 20 धावांची गरज. चांगला चेंडू चांगला फटका. 8 चेंडू 20 धावा. अतिरिक्त धावसंख्येत 49. नो +6. धावसंख्येत 56. 8 चेंडू 12 धावांची गरज. 8 चेंडू 12 धावा.
आणि 6 धावा. अशा प्रमाणे 7 चेंडू 7 धावांची गरज. बघूया 50 धावा करतात की नाही गणेश स्वतःचे, पण तसं काय झालेलं नाही. एकच धाव संकेत बरं. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू चालू लवकर लवकर सामना चालू करा. 6 चेंडू 5 धावा. आणि झेल आता मात्र 5 चेंडू 5 धावांची गरज. खूप असं महाग असं षटक या षटकामध्ये. आणि झेल आता मात्र 5 यापुढील सामना असणार आहे. शेष स्ट्रायकर विरुद्ध शार्प शूटर यांनी या षटकानंतर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. खूप असं महाग असं षटक 5 चेंडू मध्ये 5 षटकांमध्ये मारला असेल 30 रन आला असते, पण 38 धावा दिल्या. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचं नाव काय? अमित. 5 चेंडू 5 धावांची गरज. हा वाटतं अमेरिकेने बॉम्ब टाकला वाटतं वरतून. बघूया. आणि अशा प्रकारे गणेश यांनी आपले 50 धावा केलेल्या आहेत. आणि गणेश या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. तर आपला पारदर्शी घेऊन जावे. तर लवकरात लवकर शार्प शूटर यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. शार्प शूटर आणि आपलं